कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। 6 एप्रिलला कर्जतमध्ये असणाऱ्या हजरत सय्यद युसुफ शाह बाबा दर्ग्याचा मोठा उत्सव असतो। हजारो भाविक भक्त श्रद्धेनं या दर्ग्यावर दर्शनासाठी येत असतात। दर्ग्यावर चादर चढवत प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा मागत असतो। कर्जतमधल्या नूर ए इलाही कमिटीतर्फे मोठ्या जल्लोषात या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली। कमिटीमधला प्रत्येक सदस्य मोठ्या उत्साहानं युसुफ शाह बाबांच्या या उत्सवात सामील झाला होता। कव्वाली म्हणत आणि घोषणा देत प्रत्येक जण भक्तिभावात न्हावून गेला होता। संपूर्ण परिसरात एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता जाणवत होती। दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर कमिटीच्या वतीनं अत्यंत आदरपूर्वक आणि विधीपूर्वक चादर अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्वांनी सामूहिक प्रार्थना केली। चादर चढवताना विशेष प्रार्थना करण्यात आली। समाजातील सर्व घटकांच्या सुखशांती आणि समृद्धीसाठी तसंच देशामध्ये प्रेमभाव आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी मनापासून दुआ मागण्यात आली। याशिवाय सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबातील आनंदासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आली। नूर ए इलाही कमिटीच्या या उपक्रमामुळे केवळ धार्मिक उत्साहच नाही तर सामाजिक एकोपा आणि बंधुभाव सुद्धा अधिक दृढ होत असल्याचं चित्र बघायला मिळालं। सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होत असल्यानं एकता हीच आपली ताकद हा संदेश सुद्धा या निमित्तानं अधोरेखित झाला। एकंदरीत हजरत सय्यद युसुफ शाह बाबा दर्ग्यावरचा हा उत्सव भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा संगम ठरला। नूर ए इलाही कमिटीच्या जल्लोषपूर्ण सहभागामुळे या उत्सवाला अधिकच रंगत आली। भाविकांच्या मनात या पवित्र सोहळ्याच्या आठवणी कायमस्वरूपी कोरल्या गेल्या। 7 एप्रिल रोजी कर्जतच्या रॉयल गार्डनमध्ये युसुफ शाह बाबांना कव्वाली कार्यक्रमामधून मानवंदना देण्यात येणार आहे। नूर ए इलाही कमिटीनं या भव्य कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन केलं असून हजारोंच्या उपस्थितीत या भव्य कव्वाली कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची सुद्धा विनंती केलेली आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।